नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी श्यामल माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसाले भाताची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, सोबतच एक बटाटाही बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत आणि पावटा सोलून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्स वापरू शकता. याच्यामध्ये गाजर किंवा बीन्स हेही तुम्ही घालू शकता. सोबतच मी इथे एक कांदा बारीक उभ्या स्लायसेस करून घेतलेले आहेत. तर इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये 2 तेजपत्ते, एक लवंग आणि दालचिनी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकत आहे, सोबतच 1 चमचा मोहरी टाकत आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदाही छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मिरची आणि बटाटा घालायचा आहे, सोबतच पावटा घालणार आहे. आता हे आपण 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालणार आहे. लसूण आपण शेवटला घालायचा, कारण तो करपू शकतो. त्यामुळे कांदा छान भाजला गेला की याच्यामध्ये आपण लसूण घालायचा आहे. आता सर्व भाज्या छान मऊ झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो ही आपण 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. सर्व भाज्या इथे मऊ झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घालत आहे आणि इथे मी 1 चमचाभर गरम मसाला घालणार आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपण 1 मिनिटभर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकत असाल या सर्व भाज्यांना छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी धुवून घेतलेले इंद्रायणी तांदूळ घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडेल तो तांदूळ वापरू शकता. आता हा तांदूळही आपण 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. तांदूळ परतून झाला की याच्यामध्ये मी 1 तांब्यावर पाणी घालणार आहे. तुम्ही जो रेग्युलर भात बनवता त्याच्यासाठी जेवढे पाणी लागते त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहे. तुपामुळे भात छान मऊ होतो आणि याची टेस्टही खूप छान लागते. आता मी घालते चवीपुरतं मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याला 1 उकळी येऊन द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता भाताला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झालेला आहे आणि मी आता झाकण उघडते. तुम्ही बघू शकत असाल
मसाले भात खूप छान शिजलेला आहे, खूप छान असं वास सुटलेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकत असाल। तो मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे टोटली फ्री आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।